नमस्कार मैत्रिणींनो, त्वरिता किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रावस माशाची आमटी पाहतोय. तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा. हा रावस मासा 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आहे आमटीसाठी. आमटीला लागणारं साहित्य आहे एक नारळ, छोटा एक नारळ खवून घेतलेला आहे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं घेतले, एक छोटा कांदा बारीक चिरून, 2 चमचे धणा पावडर, 2 चमचे म्हणजे हा जो चमचा आहे आपला पोहे खायचा ते 2 चमचे भरून गच्च भरून धणा पावडर, हा मालवणी मसाला तोही 2 चमचे आणि लाल तिखट 1.5 चमचा घेतले, हळद, कोकम आगळे हे, चवीपुरता मीठ, फोडणीसाठी कढीपत्ता आणि तेल. आता प्रथम आपण माशाला माफ करा, विनेगर दाखवायचं राहिलं तर मी थोडंसं 1 चमचाभर विनेगर टाकून घेतलं. आता त्याचा जो वास असतो माशाचा तो त्या विनेगरने खूप कमी होतो आणि अगदी चिमूटभर हळद घालायची त्याच्यात. आणि हे सगळं व्यवस्थित असं कालवून घ्यायचं. आणि 10 मिनटं तरी हे असंच ठेवून दे. आता आपण हे सगळं वाटायचं आहे. फक्त मीठ हे शेवटी आमटी उकळायच्या वेळेला मीठ घालायचं. बाकीचं हे जे सगळं साहित्य आपण दाखवलं मी तुम्हाला, ओलं खोबरं, कांदा वगैरे, तर हे सर्वप्रथम आधी आपण सगळं वाटून घेऊया. लसूण, अर्धा इंच आलं, एक कांदा चिरलेला, हळद, लाल तिखट, तुम्हाला हवं तर मी चमच्याने दाखवते, हा मालवणी मसाला आहे, हा 2 चमचे मी घेतलेला आहे, आणि हे धणा पावडर. थोडंसं कोकम आगळ याच्यात टाकायचं आणि थोडंसं आमटी शिजताना आपण टाकू. आता हे सगळं आपण आधी प्रथम वाटून घेऊया. आपण आता माशाची आमटी घालायला सुरू करू. माझी थोडी पद्धत वेगळी आहे. प्रथम मी थोडंसं तेल घालते आणि ह्या तेलामध्ये हे जे मासे आपण थोडं विनेगर आणि हळद लावून घेतली होती, अगदी थोडेसे फ्राय करून घ्यायचे पहिले. आता हेच मासे आपण काढून घेऊ.
आता आपण फोडणीला सुरू करूया. त्यासाठी प्रथम तेल घालायचं. तेलामध्ये हा जो आपण बारीक वाटण केलेला मसाला आहे, पहा किती बारीक झाला तो, हा संपूर्ण मसाला तेलात घालून द्यायचा. कारण त्याच्यात हळद वगैरे आपण सर्व वाटणातच घेतलेलं आहे. एक 2 मिनटं झाकण राहू दे. झाकण काढून त्यामध्ये आपण आमटीच्या प्रमाणात पाणी घालूया. आपल्याला किती पातळ किती घट्ट हवं त्यानुसार तुम्ही आमटीच्या प्रमाणात याच्यात पाणी घालू शकता. हे आपलं राहिलेलं कोकम आगळ जे आपण थोडंसं आमटीत टाकायला ठेवलं होतं ते याच्यावर सोडून द्यायचं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या प्रमाणात आपण मीठ घालायचं. तुम्ही पाहू शकता आमटीचा रंगही सुंदर यायला लागलेला आहे. आणि हा जो आपण कढीपत्ता घेतला होता हा वरनं नुसता सोडून 2 मिनिटांसाठी आमटी उकळू द्यायची. जवळजवळ 5 मिनिटं तरी मी आमटी चांगली उकळत ठेवली होती. बघूया आपण. तुम्ही पाहू शकता आमटी आपली छान उकळलेली आहे. आता हे जे आपण मासे पहिले थोडेसे शालो फ्राय केले होते तर ते मासे आपण आता आमटीमध्ये सोडायचे. अजून एक 5 मिनिटं तरी आमटी चांगली उकळू दे, कारण मासे आमटीमध्ये मुरले पाहिजे त्यासाठी.
आमटी आपली उकळून झालेली आहे. आमटी आपली वाढायला तयार. फक्त कढीपत्ता हा आमटी उकळायच्या आधी 2 मिनटं वरती ठेवायचा, कारण तो जर तेलात घातला तर जळतो, मग त्याचा वास वेगळाच येतो. त्यामुळे नेहमी आमटी उकळतानाच वरनं कढीपत्ता हलकच सोडायचा आणि झाकण घालायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,